तुझी नजर तुलय भारी जणू तलवार धारदारी करी काळजावरी वार तुझ्या इश्काची पिचकारी तुझ्या नजरेला जी का केला माझा प्रेमाचा विचार? कशाला आलाय तेवढं बोल आणि निघितून. काल पलपोस मारल्या ना? मी नाही विचार केला. पलपोस मारला काल. गुलाबाचं फुल बी नेलंय तू माझं काय नेलं तर काय? आणि माझ्या नावाची हालत बी लावली तू. ए मी काय हळद बिळद नाही लावली. शांत बस जरा. बडबड नको करू. चल रस्ता सोड. नाही जाणून. ए जाऊ दे रे. एकदा सांग मला काय. अरे मला तू नाही आवडत. मला तो नितीन आवडतो. कळलं? घुसलं डोक्यात. निघ आता चल. त्याचं प्रेम आहे आणि माझं काय ग? इतकं प्रेम करून मला गोळी का धोका देऊ नको सांगतोय तू. साईड लाव. चल मला नाही आवडत तू नाही बोलायला म्हणा, कळतं ना. मला नाही आवडत तू बोलायला कळतं ना. साईड लाव. नाही म्हणा. साईड ला हो. त्या नितीनचं प्रेम गोल लागलं. आधी त्या नितीनकडे बघतो नंतर तुझ्याकडे बघतो काय. ए त्याचं काय उघडायचं ते उघड. निघ इथून चल. त्याने बाजूला. गोष्टीत कुस्ती केली त्याला दाखवतो. सर रे बाजूला. सारखं सारखं तुझं तोंड पण दाखवू नको. इथे येऊ नको. कळलं? निघ आता चल. चल चिंगे नकल गप्पाडू झाली कसलू डोक्यात टाकील हंडा. निघ इथून. एवढं प्रेम करून तुम्हाला गोली का धोका देते म्हणजे काय लागा बच्चा. अभी तो जा रे. पिक्चर अभी बाकी है. गुस्से में आप इमोशनल हो रहे हैं. सिर्फ धंधा करने वाला ही असली मर्द नहीं होता. मर्द वही जब मेरा दिल जीत ले. मेरे बोल बच्चन में दम है मास्टर. ले जाओ उसे. काकू आहेत का? काकू आहेत? नाही. मला तू खूप आवडतोस. मी तुला लाईक करते. मी तुझ्या उत्तराची वाट बघते. बाय. काय करतेस? काय नाही थांबले होते. ज्यावेळेस पासून तुम्हाला आवडतेच बोलले ना मला चैनच पडत नाही. असं वाटतं कधी भेटावं. तेव्हा आलो. बरं झालं आला.
मला पण खूप भारी वाटतंय. माझ्यासोबत असं मला वाटलंही नव्हतं माझ्यासोबत असं घडू शकतं म्हणून कधी मी प्रेमात पडेल किंवा माझ्या कोणी प्रेमात पडेल. मी तेच म्हणलं कधी येईल हा, कारण मी तुला बोलले ना की आमचं सांग, बरं झालं तू आलास, चांगलं म्हटलं. मी आजपर्यंत फिल्म मध्ये बघितलं, प्रेमाचा स्वतः ऍक्च्युअल अनुभव कधी नव्हता एवढा. मला वाटलं नव्हतं कधी सिटीतल्या मुलीला गावाकडची पण मुलं आवडू शकतात. असं कुठे लिहिलंय का की बाबा सिटीतली मुलगी गावाकडचं मुलगी नाही आवडत? असं काहीच नसतं. फिलिंग तर सेम तुला आवडेल गावाकडलं राहायला? हा, का नाही आवडणार? आता तर आली आहे, आजीला सगळं काम करायला शिकते हळूहळू. छान वाटतं ना? प्रेमाचा अनुभव आज कळायला लागलाय मला. हळूहळू अजून कळेल. मला तर वाटतं असं कायम थ्रिलिंग म्हणजे छान वाटत नाही का? हो हो, सुरुवातीला सगळ्यांना असंच वाटतं. म्हणजे चांगलं वाटेल तुला नंतर पण. हा वेगळाच फिलिंग आहे, चांगलं वाटतं. किती दिवस झाले आले, मला कोणीच कुठे घेऊन नाही जाते. आजी तर बाहेर पण नाही सोडत असंच, आणि दादानी पण कुठे नाही नेलं. तू नेशील का मला कुठे येते? तू येणार का माझ्यासोबत? येईल. ते आहे का काही बघण्यासारखं? भरपूर. जावं. येऊ मी? हो जा तू, परत कोणी बघितलं प्रॉब्लेम. बाय. तिकडे हा दिसलं ना? काढायचं का आपण असं? काढ ना. माझी लय इच्छा होती असं काहीतरी करायची. असले शौक आहेत का तुला पहिल्यापासून? हा, आवडतं मला. इच्छा होती, आता ती पूर्ण झाली. मी ना पहिले शाळेत असं मित्रांबरोबर जायचो ना, अशी नाही तळ्यात अशी चिपरंग फेकली, अशी टप्पे खात जायची. लय भारी वाटायचं. हे असंच पाणी पावरून यायचं. हे कुठून आलंय काय नको, पण लय भारी ना. मला फक्त उचलून दगड बस एवढंच येतं. काय असं चला का अजून टाकू? नाही थांब. चल निघ. मस्त तुला जाऊपासून म्हणायला लागले फिरायला जाऊ, त्यापासून सारखं भारी वाटत असं नाही बर्फात तिकडं असं मस्त मजा करू जाऊन. जाऊ. तू बोलतो ना असं जरा चांगलं वाटतंय मला. मी बोलकाचे, तुला आत्ताशी कळलंय. फक्त माझ्यासमोर बोलायचं नव्हतं का? हा. आता जेव्हापासून बोलायला लागलं ना, बोला आणि बघतच राहा वाटतं. तुझं सारखं आहे का वाटतं. आणि भास तू कधी येशील फिरायला घेऊन जायची? येऊ ना, सारखं येऊ फिरायला. आता आपण येईल काहीतरी सांगून. काय करते तसं मी काय घाबरत नाही, तुला माहिती. उलट बिलट बोलून येईल. हा गाव